टाऊन हॉलमध्ये एकच गर्दी उसळली होती. आनंद हातात तिकीट घेऊन तिथं पोहोचला. समोरून वसुमतीताई आल्या. "आनंद, तुझ्यापाशी 100 रुपयाचं तिकीट असलं तर बरं. मला अनूनं कॉम्प्लिमेंटरी पास दिला आहे." "म्हणजे? तुम्ही कुठं बसणार?" "100 रुपयांच्या रांगेतच. आमच्याही जागा आहेत म्हणे. हे बघ, मी मुलांसाठी आईस्क्रीम घेऊन येते. तोपर्यंत तू अनूला भेटून चौकशी करून ये. तू पाहिलंस ना तिला?" उत्तराची वाट न पाहता त्या निघून गेल्या. आनंद अनुपमेला भेटायला निघाला. ग्रीन रूमपाशी अनेकांना सूचना देत काळपट लाल रंगाची साडी नेसून अनुपमा उभी होती. शांत, पूर्ण चंद्राचं दर्शन रात्रीचं व्हावं तसं त्याला वाटलं. तिनं आपले लांब सडक काळेभोर केस मोकळे सोडले होते. घनदाट मेघासारखे केस जमिनीला स्पर्श करायला धावत होते. तिच्या एका हातात लाल गुलाबांचा भला मोठा हार दरवळत होता. दुसऱ्या हातात जाड मोगऱ्याचा हार होता. फुलांमध्ये हसणारी अनुपमा त्या परिसरात राणीसारखी मिरवत होती. आनंद तिच्या मागे येऊन उभा राहिला, तरी तिचं तिकडे लक्ष नव्हतं. तिच्या जवळच बसलेली एक मुलगी तिच्या कानात कुजबुजली. अनुपमानं मागं वळून पाहिलं. "ओ, तुम्ही? तिकीट आणलं नाही?" "आणलंय. कॉम्प्लिमेंटरी पासवाल्यांनी कुठं बसायचं म्हणून." वसुमतीताई. त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधी अनुपमा घाईनं त्याच्याजवळ येऊन म्हणाली, "तो लाल सोफा आहे ना, तिथं. तुम्ही हवं तर तिथं बसू शकतात." त्याचवेळी कुणीतरी तिला हाक मारली. "आले आले" म्हणत अनुपमा घाईघाईनं निघून गेली. सुगंधांचा एखादा ढग अवचितपणे यावा आणि भोवताली फिरावा आणि अचानक अदृश्य व्हावा असं आनंदला वाटलं. एखादी वीज शलाका नजरेपुढे तळपून जावी तसा त्याला भास झाला. थोड्या निरुत्साहानंच आनंद खाली उतरला. आनंद निघून गेल्यानंतर अनुपमाची मैत्रीण तिला म्हणाली, "कोण ग हा? बडंच मोठं प्रस्थ दिसतंय. काय देखणं आहे ग?" "हां, पुरे पुरे. 100 रुपयांचं तिकीट घेतलेल्या माणसांशी नीट बोलून कर्तव्य पार पाडलं पाहिजे ना. बरं, आता मी मेकअप रूममध्ये जाऊ? सुमी, साडी काढून ठेवली आहेस ना?" आधी अध्यक्षांचं भाषण, नंतर नाटक, त्यानंतर इतर करमणुकीचे कार्यक्रम, त्यानंतर पारितोषिकाचं वितरण. आनंदला अध्यक्षीय भाषणात कणभरही रस नव्हता. ते अर्ध्या तासाचं भाषण ऐकताना त्याला युगामागून युग लोटल्याचा अनुभव आला आणि त्यात आश्चर्यही नव्हतं म्हणा. भाषण संपताच घोषणा झाली. "आता सादर करत आहोत बाणभट्टांची प्रथम कलाकृती. तिचं कन्नड नाट्यात रूपांतर केलंय कुमारी अनुपमा यांनी. मूळ नाट्यकृतीची नायिका महाश्वेता, हिचे भग्न प्रेम हाच नाटकाचा प्रमुख विषय. प्रमुख भूमिका महाश्वेतेच्या प्रमुख भूमिकेत आहे कुमारी अनुपमा, पुंडरीक कुमार, कादंबरी वगैरे वगैरे." आनंदचं पुढच्या नावांकडे जराही लक्ष नव्हतं. गंधर्व राजकुमारी महाश्वेता आपल्या सख्यांसह अरण्यात विहार करत असताना पुंडरीक नावाच्या देखण्या मुनिकुमाराला पाहते. त्यावर ती मोहित होते. प्रथम दृष्टीभेटीतच दोघांच्याही मनात प्रेमाचा अंकुर तरारतो. त्याचं गाढ प्रेमात रूपांतर होतं. राजकुमारी महाश्वेतेच्या वेशात अनुपमा हस्तिदंतीमूर्तीसारखी दिसत होती. आपल्या सख्यांना पुंडरिकाच्या गुणांचं आणि रूपांचं वर्णन करून सांगताना तिचा चेहरा आरक्त झाला होता. लाजेनं चूर झालेला होता. अगदी स्वाभाविकच वाटावं असा तो अभिनय होता. "सखी, या सुंदर अंगाला पाहताच मी त्याच्यावर मोहून गेले ग. त्याचं देखणं रूप, गौरवर्ण, सुंदर देह, काय सांगू सखी. त्याच्या मदनासारख्या रूपावर मी अनुरक्त झाले आहे. हाच माझा पती व्हावा ही माझी जन्मजन्मांतरीची अपेक्षा." अचानक आनंदला आठवलं, 15 दिवसांपूर्वी वसुमतीताईच्या घरी आपण ऐकला तो हाच आवाज होता. हीच त्यावेळी संवाद तोंडपाठ करत असावी का? त्यावेळी कुणीतरी आपल्यालाच उद्देशून हे बोलत असावं असा आपला ग्रह झाला होता. हे आठवून तो आता मनोमन शरमून गेला. वाटलं, थँक गॉड, बरं झालं मी हे कोणापुढे बोललो नाही. कदाचित अनुपमा मागच्या जिनानं उतरून निघून गेल्यामुळे आपला त्यावेळी गोंधळ उडाला असावा. अनुपमा आपल्या सखीला आपल्या प्रेमाविषयी सांगत होती. हो, अनुपमाच, महाश्वेता नव्हे. आनंद या सुखानं, आता विचारानं सुकावला होता. नाटक सुरू झालं. महाश्वेतेच्या प्रियकराचा पुंडरिकाचा अपमृत्यू घडतो. राजकुमारी पांढरी वस्त्र आणि फुलांचे दागिने परिधान करून
अरण्यात बसून प्रियकरासाठी कठोर तपश्चर्या करू लागते. तिचा निर्धार अचल आहे. तिची मैत्रीण कादंबरी तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करते, पण अयशस्वी होते. प्रियकराच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेल्या महाश्वेताला तळमळताना पाहून सगळ्या प्रेक्षकांना पुंडरिकानं का उठून येऊ नये असं वाटलं. त्याच आनंदला मुळीच आश्चर्य वाटलं नाही. आनंदनं प्रेक्षागृहात नजर टाकली. सगळ्यांची नजर फक्त महाश्वेतेवर खिळली होती. अनुपमा महाश्वेतेशी एकरूप होऊन गेली होती. नाटक संपलं. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. आनंदला प्रोफेसरांचं बोलणं आठवलं. अनुपमा केवळ रूपसुंदरीच नव्हे, उत्तम अभिनेत्री असल्याबद्दल शंकाच नव्हती. अनुपमा मेकअप पुसून निळ्या रंगाची रेशमी साडी नेसून पहिल्या रांगेत बसल्याचं आनंद पाहिलं. अभिनयासाठी जर एखादं बक्षीस असलच तर ते तिला मिळणार याविषयी शंकाच नव्हती. कार्यक्रमाच्या अखेरीस अपंगांच्या संस्थेच्या वतीनं सेक्रेटरी बोलले. आपल्या भाषणात त्यांनी आवर्जून सांगितलं, कुमारी अनुपमा यांची या कार्यक्रमात फारच मदत झाली. आम्ही सगळे त्यांचे खूप आभारी आहोत. त्यांनी केवळ नाटकात काम केलेलं नाही, पण आपला अमूल्य वेळसुद्धा खर्च करून त्यांनी तिकीटही खपवली आहेत. या प्रसंगाची आठवण म्हणून आम्ही त्यांना छोटीशी भेट देत आहोत. अनुपमेची अशी काही अपेक्षा नसावी, पण आता ते नाकारणंही शक्य नव्हतं. नाव उच्चारताच ती गडबडीनं उठली आणि रंगमंचावर जाऊन तिनं त्या भेटीचा स्वीकार केला. आनंद तन्मय होऊन फक्त एकटक तिच्याकडेच पाहत होता. निघायची वेळ होताच अनुपमा ग्रीन रूममध्ये जाऊन आपलं सारं सामान एकत्र करू लागली. त्याचवेळी देसाई डॉक्टरांचा आवाज ऐकू आला. अनु, फार मस्त नाटक होतं. बरं, बरीच रात्र झाली आहे. हॉस्टेलवर कशी जाणार आहेस? आम्ही सगळ्या मुली जाऊ मिळून. आनंद तुमच्या हॉस्टेलवरूनच जाणार आहे. हवं तर तो तुम्हाला पोचवेल. मी त्याला थांबायला सांगितलंय, डॉक्टरांनी सांगितलं. नको मामा, आम्ही 4 जणी आहोत. आनंद पुढे येऊन म्हणाला. मी 4घींनाही पोचवेल. आम्ही 4घीही एकाच हॉस्टेलमध्ये राहतो. सुमा अनुपमेकडे दृष्टी टाकत म्हणाली. तिची नजर मान्य कर असं अनुपमेला विनवत होती. नाहीतर आता कुठं दुसरं वाहन शोधत फिरायचं हे अनुपमेलाही ठाऊक होतं. सगळ्याच खूप थकल्या होत्या. संकोचून 4घीही मागच्या सीटवर बसल्या होत्या. आनंद न बोलता गाडी चालवू लागला. त्यालाही मागं गर्दी करून बसण्यापेक्षा कुणीतरी पुढं बसा असं सांगायला संकोच वाटला. हॉस्टेलपाशी गाडी थांबताच सगळ्या गाडीतून उतरल्या. त्यातल्या त्यात अनुपमा जरा धीट होती. तिनं थँक्स म्हटलं. छान होतं तुमचं नाटक, खूप आवडलं. डॉक्टर, तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांनी तिकीटं विकत घेऊन ते पाहिलं ना, तुमचे खूप आभार मानले पाहिजेत. आनंदनं हसतच गाडी सुरू केली, पण त्याचं मन अजूनही अनुपमेपाशीच रेंगाळत राहिलं. विद्यार्थिनींच्या हॉस्टेलमधल्या पहिल्या मजल्यावरच्या खोलीत अनुपमा आणि सुमन आपल्या नाटकावर पडल्या पडल्या गप्पा मारत होत्या. त्या दोघींची गेल्या कितीतरी वर्षापासूनची मैत्री होती. दोघीही एकमेकींना छान ओळखत होत्या. मध्येच सुमन नाटकाचा विषय टाळून म्हणाली. अनु, कुठून शोधून काढलंस ग या डॉक्टर आनंदला? काहीतरीच काय, मी काय कोलंबस आहे असं शोध लावायला? देसायांचा हा लाडका विद्यार्थी आहे. भरपूर पैसेवाला आहे म्हटल्यावर 100 रुपयाचं तिकीट त्याच्या गळ्यात मारलं. एवढंच? आणखी काही नाही? याआधी आणखी कधी भेटला होतास की नाही? तेही सांगितलं होतं मी तुला. 15 दिवसापूर्वी देसायांच्या घरी मी नाटकाची प्रॅक्टिस करत होते. तेव्हा माडीवरच्या खिडकीतून त्यांना गाडीतून उतरताना पाहिलं होतं आणि तेव्हाच 100 रुपयाचं तिकीट यांनाच विकायचं असं ठरवलं होतं. दुपारी तुझा फोन आल्यावर तशीच निघून आले, म्हणून माझी प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. काही का असेना ते जाऊ दे. तुझं मात्र आज महाश्वेतेचं काम अप्रतिम झालं. थँक्स टू मी. अनुपमाची झोप कुठं पळून गेली होती कोण जाणे. अनु, तू पुंडरीकासाठी जेव्हा दुःख करत होतीस ना, तेव्हा मला वाटलं उठावा आणि तुझा हात हातात घ्यावा. बरं झाली बाई सुमे, तू ते केलं नाहीस. त्याबद्दल थँक्स हं. नाहीतर त्या नाटकाचा शेवट शोकांताऐवजी
हास्य कल्लोळात झाला असता. दोघीही हसू लागल्या. अनु, आनंद कुणाचा मुलगा? मला सारखं वाटतंय मी त्याला कुठंतरी पाहिलंय. अनु अंथरुणावर उठून बसली. हे पहा कुमारी सुमना देवी, आपण प्रथम दर्शनीच्यावर मोहित झाला आहात. त्या पुंडरीक स्वरूपी आनंदचं कुलगोत्र मी पामर जाणत नाही. आपल्याला हवं असेल तर आपली ही सखी अवश्य ती माहिती मिळवून आपल्यापुढे लवकरच सादर करेल. आता या क्षणी, या मध्यरात्री, या पामर सखीला निद्रेची संधी उपलब्ध करून देण्याची आपण कृपा करावी. पण सुमन म्हणाली, अनु, नाटकातले संवाद बोलता बोलता अशा बोलण्याची सवय तुला झालेली दिसते. पण आज तू जी भूमिका वठवलीस ना, तो केवळ अभिनय नव्हता, तो तुझा अनुभव होता. असं जाणवत होतं. शिवाय तुझ्या पुंडरिका न म्हणजेच आनंदनं तुझ्याकडे नीट डोळे उघडून पाहिलंस ना. मला तरी वाटतं तूही या पुंडरिकासाठी तपश्चर्या करावीस. सुमी बोलायची थांबली. अनु भिंतीकडे तोंड वळवून आधीच्या स्वरात म्हणाली, प्रिया, तू कुठेही राहा, तूच माझा जन्मजन्मांतरीचा पती आहेस. चंद्राची जशी रोहिणी, जशी सूर्याची कमला. महाश्वेते, हे विद्यार्थिनींचं हॉस्टेल आहे, तुझं स्वच्छंद विहाराचं सरोवर नव्हे. कृपा करून निद्रिस्त हो. गुड नाईट. सुमी म्हणाली. सुमनच्या बोलण्यात कुठलीही अतिशोक्ती नव्हती. नाटक सुरू होण्याआधीच अनुपमा आनंदवर मोहित झाली होती. आनंदविषयी वसुमतीताईंनी अनेकदा सांगितलं असलं तरी प्रत्यक्ष दर्शनाच्या वेळी त्यानं तिचं मन आकृष्ट करून घेतलं होतं. नाटकातल्या प्रियकराच्या भेटीच्या प्रथम प्रसंगाचं सखीला वर्णन करून सांगताना तिला खरोखरच स्वतःचाच अनुभव सांगत असल्यासारखं वाटत होतं. पण आपलं प्रेम एकांगी होऊ नये म्हणून अनुपमा आपली भावना कुठेही व्यक्त होणार नाही याविषयी जागरूक होती. अगदी सुमन पुढंही तिनं आपलं मन व्यक्त होऊ दिलं नव्हतं. सुमन खरं तर तिची अगदी जवळची मैत्रीण होती. अगदी जीवाभावाची सक्की मैत्रीण. बहिणीपेक्षाही जवळची म्हणता येईल अशी मैत्रीण. सावळ्या वर्णाची, थोड्या संकोची स्वभावाची सुमन श्रीमंत घरातून आली होती आणि अनुपमाचं नेमकं याच्या विरुद्ध होतं. पण दोघींचे स्वभाव एकमेकींना पटले होते. श्रीमंत सुमनचा निरगवी असा स्वभाव अनुपमेला पटला होता. अनुपमेचं नाटक असलं की आपली एखादी उत्तम साडी, तुला ही साडी खूप खुलून दिसते हं अनु, असं कौतुक करत तिला नेसायला देणं, हे तर ती नेहमीच करत होती. पण आनंदविषयीची आपली भावना मात्र अनुपमानं तिच्यापासूनही लपवून ठेवली होती. तिला आनंद खूपच आवडला होता, यात आश्चर्यही नव्हतं म्हणा. तिचं वयच तसं होतं. पण त्याचबरोबर तिला आपल्या परिस्थितीची जाणीवही पूर्णपणे होती. आपण खेड्यातल्या प्राथमिक शाळेतल्या एका साध्या शिक्षकाची मुलगी आहोत याचा तिला विसर पडला नव्हता. तो आपल्या हाती येण्याची शक्यता नसलेलं गगनपुष्प आहे या आशेत गुंतलं तर हाती निराशेखेरीज काहीही येणार नाही, हे ती स्वतःला परोपरीनं बजावत होती. आनंद, देसाई काकांनी ओळख करून देताना सांगितलं होतं, लक्ष्मीपुत्र अनुपमा सरस्वती कन्या होती हे खरं असलं तरी अनादी काळापासून लक्ष्मी आणि सरस्वतीचं नातं सासू सुनेसारखंच आहे ना. पहाटे उठून अनुपमा आपल्या अभ्यासाच्या नोट्स काढत होती. आळसावून सुमन म्हणाली, काय हे, कालच एवढं सुरेख नाटक केलंस तरी आज तुझं रुटीन नेहमीप्रमाणेच सुरू झालंय. निदान आजचा दिवस तरी मस्तपैकी विश्रांती घे. वा सुमी, तुझ्यासारखी मीही विश्रांती म्हणून लोळत पडले आणि माझी स्कॉलरशिप गेली तर माझी काय गत, अगदी सद्गतीच. अनु, हे MAचं शेवटचं वर्ष ना तुझं, मग कुठून आली सद्गती? मॅट्रिकला 10वा नंबर आला. स्कॉलरशिपमुळेच माझं इथपर्यंतचं शिक्षण झालंय. या वर्षीही नंबर आला तर PhDसाठी एखादी स्कॉलरशिप मिळेल आणि एखादी बरी नोकरी मिळेल. खरोखरच शामण्णा मास्तरांची मुलीला हॉस्टेलवर ठेवून शिक्षण देण्याची ऐपत नव्हती. अनुपमा मॅट्रिक होताच त्यांच्या पत्नीनं सावकानं भुणभुण करायला सुरुवात केली. पुरे झालं आता तिचं शिक्षण. जास्त शिकलेला नवरा तिच्यासाठी शोधायचा म्हणजे केवढा त्रास होईल पुढं. तिला कशाला शिकवायचं? ती काय पुढं आपल्याला पैसा मिळवून देणार आहे? त्यावेळी अनुपमा खरोखरीच घाबरी झाली होती. सावकानं जी भूमिका घेतली होती
त्यामागं तसंच सबळ कारणंही होती. अनुपमा काही तिची सख्खी मुलगी नव्हती. दिसण्यात, शिक्षणात, वागण्यात अनुपमा आपल्या इतर बहिणींपेक्षा चांगलीच वरचढ होती. सतत उत्साहानं वावरणारी अनुपमा सगळ्यांच्या कौतुकाचा विषय होती. सावक्का आणि तिच्या 2 मुली वसुधा आणि नंदा मात्र नेहमी म्हणायच्या, 4 अक्षरं येतात म्हणून उगाचच भाव खाते मेली. शिवाय ती म्हण आहेच ना, एक गोरी लाख चोरी म्हणून, त्यातलीच हिची गत. वसुधाला शिक्षणात फारसं काही हाताला लागलं नाही आणि नंदाच्या वागण्याला विनयाचं नेहमीच वावडं राहिलं. श्यामण्णा दुसऱ्या बायकोच्या हातातलं बावलंच तर होतेच. शिवाय आपल्या मर्जीप्रमाणे अनुपमेसाठी करण्यासारखी त्यांची आर्थिक परिस्थितीही नव्हती. दैव मात्र अनुपमेच्या बाजूचं होतं. मॅट्रिकच्या परीक्षेत ती केवळ आपल्या शाळेतच नव्हे तर बोर्डामध्ये 10वी आल्यामुळे तिला अनेक पुरस्कार आणि स्कॉलरशिप्स मिळाल्या होत्या. कुणा उदार धनवानानं तर हुशार गरीब विद्यार्थिनींसाठी म्हणून ठेवलेलं विद्यार्थी वेतनही तिला मिळालं होतं. त्यामुळे तिचा दरवर्षी उत्तम अभ्यास होण्यासही मदत झाली होती. गेली 4-6 वर्ष ती आणि सुमन हॉस्टेलमध्ये एकाच खोलीत एकत्र राहत असल्यामुळे दोघींमध्ये गाढ मैत्री जुळली होती. या 3-4 महिन्यांनंतर मात्र त्या दोघी दूर होण्याचा दिवस येणार होता. MA झाल्यावर सुमन आपल्या घरी जाणार होती. या वर्षीपासूनच तिचे आईवडील तिच्या लग्नासाठी धडपडत होते. नवरा मुलगा विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे हवा तेवढा पैसा असला आणि उत्तम सून आणि पत्नी होण्यासाठी आवश्यक असलेले सगळे गुण सुमनच्या अंगी असले तरी रूपाची बाजू डावी होती. त्यामुळेच लग्नाच्या बाजारात आपली किंमत थोडी कमीच ठरणार हे सुमनलाही ठाऊक होतं. ती थट्टेनं अनुपमेला नेहमी म्हणायची, अनु, तुझ्याबरोबर मी असते म्हणजे काजळाचं बोट लावल्यासारखंच आहे बघ. तुला दृष्ट लागणार नाही कुणाची. खरं की नाही? ही थट्टा ऐकून अनु खूप व्यथित व्हायची. सुमी, मुद्दाम मला दुखावण्यासाठी हे बोलतेस ना? अनुपमा अभ्यासात गढून गेली होती. तिच्या मनातला पुंडरीक अदृश्य झाला होता. आता तिचं सारं लक्ष समोरच्या पुस्तकातल्या विषयावर एकाग्र झालं होतं. अनुपमा आणि तिच्या मैत्रिणींना हॉस्टेलवर सोडून परतत असतानाही आनंदला तिच्याविषयी काहीच माहिती समजली नव्हती. ती उत्तम अभिनेत्री आहे, सुंदर आहे, या व्यतिरिक्त आणखी काही ठाऊक नव्हतं. इतके दिवस मनात घोळवणाऱ्या श्रीरूपाच्या चेहऱ्यावरील पदर बाजूला व्हावा असं आनंदला सारखं वाटत होतं. वर्षानुवर्षे जिचा मनाला ध्यास होता तीच अनुपमाच्या रूपानं साकार झाल्यासारखं त्याला भासत होतं. राधाक्कांनी पती निधनानंतर त्याच्या मागे सतत लग्नाचा आग्रह धरला असला तरी आनंदनं तिकडं फारसं लक्ष दिलं नव्हतं. त्याच्या दृष्टीनं भावी पत्नीचं रूप महत्त्वाचं असलं तरी राधाक्काच्या दृष्टीनं रूपाइतकंच त्या मुलीचं घराणं घराण्याची प्रतिष्ठाही महत्त्वाची होती. त्यामुळे लग्नाची धडपड सावकाश चालली होती. पण आता मात्र आनंदच्या मनातलं पत्नीचं रूप साकार झालं होतं. गोरी नितळ वर्णाची काळ्याभोर केसांची अनुपमा त्याच्या हृदयात ठाण मांडून बसली होती. हे आपलं मन, पण तिच्या मनात काय असेल? ती कोण? तिचं घराणं कुठलं असेल? तिचं आधीच कुणाशी लग्न ठरलं असेल काय? तिचं आणखी कुणावर याआधी मन जडलं असेल तर? यासारख्या प्रश्नांनी त्याच्या मनामध्ये भुंगा घातला होता. आनंद निराशा मनाने बाल्कनीत येऊन उभा राहिला. शुभ्र जुईच्या फुलांनी डवरलेला वेल बाल्कनीला व्यापून राहिला होता. त्या फुलांचा सुगंध वातावरणात दाटला होता. ती शुभ्र नाजूक फुलं त्याला पुन्हा अनुपमेची आठवण तीव्रपणे करून देऊ लागली. सरांच्या घरी जेव्हा तिचा पहिल्यांदा आवाज ऐकला होता, हो, श्रीनाथ आला तेव्हाच त्याला श्रीनाथची आठवण झाली. त्याचं निराश मन अचानक तरारलं आणि तो फोनच्या दिशेने निघाला. फोनवर बोलणं झाल्याप्रमाणे श्रीनाथ कामत हॉटेलमध्ये येऊन आनंदची वाट पाहत होता. नाही म्हटलं तरी आनंद थोडा नर्वस होता. आधीच तो अबोल स्वभावाचा, त्यात अशा प्रकारचा प्रसंगही त्याच्या आयुष्यात प्रथमच आला होता. मन एकीकडे अधीर झालं होतं. श्रीनाथ आनंदचं निरीक्षण करत होता. त्याच्याही मनात आनंद एवढा का अस्वस्थ झालाय याविषयी काहीतरी अंदाज असावा. काय म्हणतो डॉक्टर? अगदी रोग्यासारखा दिसतोस बघ, त्यानं आनंदच्या पाठीवर थाप मारत विचारलं. काही नाही रे,
परवा महाश्वेता नाटकाला तू का नाही आलास? रिहर्सल पाहिली होती मी. अनुपमा ताईकडे येत असते ना आमच्याकडे. वरचेवर येतात ना त्या? हो. भाऊजींच्या मित्राची ती मुलगी आहे. असं. कुठल्या गावचे मित्र? कोण बरं? चाणाक्ष श्रीनाथच्या लक्षात आलं. गाडी त्याच्या अंदाजाप्रमाणेच चालली होती. ओ हो, असं आहे तर. यासाठी टी पार्टी आहे होय. आधी ठाऊक असतं तर डिनर पार्टी मिळवल्याशिवाय तोंड उघडलं नसतं. एकदा बिंग फुटलंय म्हटल्यावर आनंदनं सरळच विचारलं. होय, मला अनुपमाची माहिती जाणून घ्यायची आहे. का? लग्न करणार आहेस तिच्याशी? होय. राधाक्कांना डावलून तिच्याशी लग्न करशील? आनंदचं मन निराशेकडे कललं. अनुपमा आपल्या जातीची आहे की नाही? की तिचं आधीच लग्न ठरलंय? तसं काही नाही. अनुपमा अतिशय गरीब घरची मुलगी आहे. ती आहे मात्र आपल्याच जातीची.